आपल्याला कुठं ना कुठेतरी एक जिद्द लागते। एखादा मुद्दा पुढे घेऊन जात असताना न्याय द्यायचा असेल तर काही प्रमाणात आपल्याला काही गोष्टी या नुकसान सुद्धा त्या ठिकाणी देऊन जातात। त्यामुळे नुकसान सहन करण्याची क्षमता त्या लोकांची त्या ठिकाणी लागते आणि कोणासाठी आणि कशासाठी लढतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे। तर ठीक आहे, आम्ही विरोधात राहून रस्त्यावर लढतोय ते सत्तेत आहेत, चांगली गोष्ट आहे। मग सत्तेतल्या यंत्रणा हलवण्यासाठी त्यांच्या ताकदीचा वापर करायला काय हरकत आहे, तो त्यांनी करावा। साधा FIR आम्ही मागतोय, कारण FIR झाल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन त्या दिशेने जाऊ शकणार नाही, पण तेवढं मात्र त्यांच्याकडनं होत नाही, याचं दुर्दैवी त्या ठिकाणी वाटतं। अधिकाऱ्यांची भेट घेतली, आज तुम्ही त्यांना काय सांगितलं, काही नवीन पुरावे दिलेत का आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काय उत्तर देण्यात आले? हे बघा, गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा DGCA चा जो काही वेबसाईटवर एक रिपोर्ट आला होता, एक स्टेटमेंट आलं होतं 24 ला। आम्ही इथं जेव्हा आलो 25 ला आलो असेल का 26 ला आलो असेल, त्यावेळेस इथं चर्चा करत असताना आम्ही त्यांना विचारले की ते स्टेटमेंट तुम्ही बघितलंय का DGCAचं? त्यांनी सांगितलं नाही, ते स्टेटमेंट आमच्यापर्यंत आलेलं नाही। मग 3-4 दिवस होऊन सुद्धा ते स्टेटमेंट त्यांच्याकडे आलं नाही। ते म्हणाले आम्ही CID आहोत, आमच्याकडे विशिष्ट पद्धतीने ते स्टेटमेंट यावं लागतं। मग आता हा रिपोर्ट सुद्धा वेबसाईटवर टाकलाय, हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। मग आम्ही त्यांना विचारलं तर गेल्या वेळेचं स्टेटमेंट हे ज्या पद्धतीने त्या DGCA दिलं, AIB दिलं, तसंच हे सुद्धा स्टेटमेंट त्याच पद्धतीने दिलं। तुम्हाला वेगळे काय ईमेल आलंय का की बघा CID हा प्रस्ताव तुम्हाला पाठवलाय, हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, त्यांनी सांगितलं तसं काय नाही आम्हाला मिळालं, पण आम्ही मागून घेतोय। पण आम्हाला जे वेबसाईटवर आलंय त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या पद्धतीने आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे सुरुवातीचं जे 2024 फेब्रुवारीचं स्टेटमेंट होतं त्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष काय गोष्टी करताय आणि या बाबतीत तुम्ही म्हणता नाही आम्ही तो रिपोर्ट बघितलाय। मग कुठे ना कुठेतरी पद्धत जी असावी त्या पद्धतीमध्ये सुद्धा घोळ CIDच्या बाबतीत असं जाणवतंय। दादा, महत्वाचा प्रश्न याच्यात असा आहे की तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते, CID याचं चौकशी करते। ज्यावेळेस काल सगळी चौकशी झाली, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केली होती त्याची उत्तरं CIDने घेतलीत का, किंवा त्या संबंधितची जी कागदपत्र आहेत ती तपासलेली आहेत का? तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतायत त्याच्या अनुषंगाने CID तपास करते का? एक प्रोसेस असते आपल्याला लॉ मध्ये, एक पद्धत असते की आपण CID कडे काय पद्धतीने स्टेटमेंट द्यायचं असतं। तर कलम 180च्या अंतर्गत आपल्याला ते स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं। गेल्या वेळेस मी ज्या आलो होतो, जो काय आतापर्यंतचा अभ्यास आहे FIR का व्हावं याबद्दलचं स्टेटमेंट 180च्या कलमच्या अंतर्गत त्यावेळेस दिलं होतं। आणि आता सुद्धा आज जे स्टेटमेंट दिलेलं आहे गेल्या 10 दिवसाचं, ते सुद्धा कलम 180च्या अंतर्गतच दिलं। त्यामुळे कलम 180च्या अंतर्गत